महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत मतभेद झाल्याचं समोर आलंय। लोकसभेच्या 7 जागांवर महाविकास आघाडीत अजूनही एकमत झालेलं नाहीये। रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी आणि शिर्डीत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही दावा करतायत। तसंच दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठीही काँग्रेस आग्रही आहे। उद्धव ठाकरे गट त्या जागा सोडायला तयार नाहीये। जागा वाटपासंदर्भात आता 2 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार आहे। अवघ्या 6 ते 7 जागा अद्यापही चर्चेसाठी ठेवलेल्या आहेत। बाकीच्या बहुतांश जागांवर एकमत झालेलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तिन्ही पक्षाचे जे नेते बसतील त्यामध्ये त्याच्यावर मार्ग निघेल। पण त्याच्यामध्ये जर खरं पाहिलं तर ते एक 5च जागा असू शकतील, बाकी त्याच्यापेक्षा जास्त नाही। तर महाविकास आघाडीत कोणत्या जागांवरनं धुसफूस आहे बघूया। रामटेक, हिंगोली, वर्ध्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही इच्छुक आहेत। भिवंडी आणि शिर्डीसाठीही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे। दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनी दावा केलाय।